मंडळी, दिवाळी जवळ आली आहे आणि म्हणूनच दिवाळीपूर्वी घरातनं काही वस्तू बाहेर काढणं आवश्यक असतं बरं का. त्याचं काय, दिवाळीमध्ये माता लक्ष्मीचं आगमन आपल्या घरी होतं आणि माता लक्ष्मी घरात येण्यापूर्वी या वस्तू बाहेर जाणं आवश्यक आहे. नाहीतर माता लक्ष्मीचं आगमन घरात होत नाही असं म्हणतात. पण कोणत्या आहेत अशा वस्तू? चला जाणून घेऊया, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. मंडळी, वास्तुशास्त्रानुसार काही गोष्टी घरातनं दिवाळी आधी बाहेर काढायला सांगितलेल्या आहेत. प्रत्येक सणाला आपण घराची स्वच्छता तर तशी करतोच, पण वास्तुशास्त्रानुसार स्वच्छता घरातील नकारात्मकता दूर करण्यास मदत तर करतेच, पण त्याचबरोबर आपल्या मनात सकारात्मकताही निर्माण करते. म्हणूनच घरामध्ये ज्या खराब वस्तू, जुने कपडे, तुटलेली भांडी, साचलेली घाण आता तुम्हाला दिवाळीपूर्वी स्वच्छ करावीच लागेल. अशा वस्तू घरातून लगेच काढून टाकाव्या. घरात किंवा कामाच्या ठिकाणी कधीही न लागणाऱ्या गोष्टींचा संचय करू नये. दिवाळीच्या आधी घराची स्वच्छता करताना आधीचं जे जुनं सामान आहे ते एकदा बाहेर काढा, तपासून बघा आणि त्यामध्ये अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्या कधीही लागणार नाहीयेत त्या लगेच घरातनं बाहेर काढा. बऱ्याच जणांच्या घरामध्ये देवाच्या तुटलेल्या, खराब झालेल्या मूर्ती किंवा फोटो असतात. दिवाळीच्या पूजेपूर्वी त्यांचं विसर्जन अवश्य करावं. घराच्या ईशान्य कोपऱ्यात कोणतीही धारदार किंवा तुटलेली वस्तू ठेवू नका. घरात कोणतेही हिंसक प्राण्यांची चित्र किंवा नकारात्मक फोटो असतील तर ते काढून टाका. युद्धाचे फोटो घरात कधीही लावू नये. संपूर्ण साफसफाई झाल्यावर एका भांड्यात पाणी घेऊन त्यात थोडं मीठ टाका आणि त्या पाण्याने संपूर्ण घराची फरशी पुसा किंवा ते पाणी संपूर्ण घरात शिंपडा. त्यामुळे सगळी नकारात्मकता निघून जाते. आता ज्या वस्तू तुम्हाला आवर्जून बाहेर काढायच्यात त्याची यादी मी सांगते. त्यामध्ये तुमच्या घरात काय काय आहे एकदा तपासून बघा. जुने कपडे, जुने मासिकं, जुन्या पत्रिका, जुन्या नोट्स, जुनी वृत्तपत्रे, जुन्या फाईल्स, हे उगाचच कुठेतरी घरात तुम्ही कोपऱ्यामध्ये सांभाळून ठेवलं असेल, ते आता बाहेर काढा. त्यांचा उपयोग नाही होणार आहे. अन्यथा या वस्तू घरात निगेटिव्ह एनर्जी अर्थात नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात असं वास्तुशास्त्र सांगतं. त्यामुळे जीवनात संघर्ष वाढतो. मुलांचं सुद्धा जुनं सामान आपण खूप जपून ठेवतो. त्यामध्ये तुटलेल्या जुन्या खेळण्या असतात, शोपीस असतात, जुनी घड्याळं असतात. हे सगळं जर तुम्ही सांभाळून ठेवलं असेल तर दिवाळी आधीच बाहेर काढा. जुने कार्ड्स, तुटलेल्या खुर्च्या, त्याचबरोबर काही फुटलेल्या बादल्या असतात. रेडिओ, टीव्हीचं सामान असतं जे जुनं झालंय, पूर्वी वापरात होतं पण आता त्या वस्तूंची जागा नव्या वस्तूंनी घेतली आहे आणि हे मात्र स्टोर रूममध्ये पडलंय किंवा माळ्यावर कुठेतरी पडलंय. मग त्या विजेच्या तारा असतील, बंद पडलेली कम्प्युटर्स, लॅपटॉप, मॉनिटर असतील, इलेक्ट्रॉनिकचं कुठल्याही प्रकारचं सामान जे वापरात नाहीये, जे खराब झालेलं आहे ते कधीही घरात ठेवू नये. दिवाळी आधी या गोष्टी बाहेर काढणं अत्यंत आवश्यक आहे. मंडळी, आता ही वस्तू प्रत्येकाच्या घरात असेल बरं का. म्हणजे बघा, घरात ना अशी काही कुलपं असतात ज्याच्या चाव्या सापडत नाही किंवा अशा काही चाव्या असतात ज्याची कुलपच सापडत नाही. अशा वस्तू ही जपून ठेवू नका. काही परत सापडणार नाही आता, त्या लगेच टाकून द्या. हो, पण हे मात्र खरं की अशा वस्तू जर तुम्ही घरात साठवून ठेवल्यात ना तर त्या वस्तूंचा एक नकारात्मक परिणाम तुमच्या मनावर होतोच होतो. तुम्ही त्या वस्तू एकदा बाहेर काढून बघा. मग बघा तुमच्या मनात कशी सकारात्मकता निर्माण होते, घरात कसं प्रसन्न वाटतं. अनेक जणांकडे अनेक जुन्या चपला आणि बुटही असतात. त्याही वेळोवेळी घरातनं बाहेर काढायला हव्या. नवीन वस्तू खरेदी केल्या असतील तर त्यांच्यासाठी जागा नको का? त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये जुना तुटलेला आरसा असेल तर त्यात चुकूनही तोंड पाहू नका बरं. त्यामुळेही आपलं आर्थिक नुकसान होतं. दिवाळीची पूजा सहसा संध्याकाळी केली जाते आणि वास्तुशास्त्रात पूजेची दिशा योग्य असणंही महत्त्वाचं, कारण घरातील लोकांच्या भविष्यावर त्याचा परिणाम होतो. म्हणूनच लक्ष्मीपूजन कुठल्या दिशेला करावं तर घराच्या उत्तर पूर्व कोपऱ्यात अर्थात ईशान्य कोपऱ्यात करावं. आता तुम्ही म्हणाल की आमच्या ईशान्य कोपऱ्यात पूजा करायला जागाच नाहीये. असं असेल तर तुम्ही तुमची लक्ष्मीपूजनाची पूजा घराच्या आग्नेय कोपऱ्यात म्हणजे पूर्व आणि दक्षिण याच्या कोपऱ्यातही करू शकता. तिथे अग्निदेवतेचा वास असतो. पूजा मात्र नेहमी पूर्व दिशेकडे तोंड करून करणं चांगलं मानलं जातं. वास्तुशास्त्रानुसार दिवाळीत तुम्ही लाल, हिरवा, केशरी, जांभळा किंवा क्रीम किंवा पिवळा या रंगांनी तुमचं देवघर सजवू शकता. पूजेच्या ठिकाणी स्वस्तिकाची रांगोळी अवश्य काढावी. दिवाळीच्या पूजेच्या वेळी धन आणि समृद्धीची देवता महालक्ष्मीची रांगोळी काढून स्वागत करावं. आता घरातली तिजोरी अर्थात असं स्थान जिथे तुम्ही पैसे ठेवता तर ते सुद्धा स्वच्छ असायला हवं. ज्योतिषांच्या मते दिवाळीच्या दिवशी
तिजोरी उत्तरेकडे तोंड करून ठेवल्याने माता लक्ष्मीची कृपा वर्षभर राहते. तिजोरीच्या दारावर उत्तरेकडे तोंड करून स्वस्तिकाचं शुभचिन्ह बनवा. आणि हे चिन्ह कशाने बनवायचे तर हळद आणि तेलाने बनवायचे. दिवाळीच्या पूजेच्या वेळी लक्ष्मी आणि गणेश यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करताना लक्षात ठेवा की या मूर्ती मातीच्याच असाव्या. लक्ष्मीची मूर्ती लाल, केशरी किंवा गुलाबी रंगांच्या कपड्यांनी सजवलेली असावी. चेहऱ्यावर आनंद असला पाहिजे. माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला नक्कीच मिळतो जेव्हा आपण मनोभावे माता लक्ष्मीची पूजा करतो. दिवाळीच्या संध्याकाळी प्रत्येक कोपऱ्यात मातीचे दिवे अवश्य लावा. मातीच्या दिव्यांमध्ये नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्याची शक्ती असते. बाजारात सर्व प्रकारचे, सर्व आकाराचे दिवे तुम्हाला मिळतील. त्यामध्ये तुम्ही वेगवेगळे दिवे खरेदी करा, पण मातीचे दिवेही त्यामध्ये असू द्या, कारण मातीचे दिवे लावण्याचं महत्त्व काही वेगळंच आहे. याशिवाय हे दिवे तुम्ही तिळाच्या तेलाने लावा. तिळाच्या तेलाचे दिवे लावण्याचं महत्त्व आहे. वास्तुशास्त्रानुसार तिळाचं तेल लावण्याला जास्त महत्त्व आहे. म्हणूनच तुम्ही जेव्हा दिवाळीचं सामान आणाल त्यात तिळाचं तेल आणायला विसरू नका. मंडळी, आणखीन एक गोष्ट, तुम्ही तुमच्या घराची साफसफाई केलीत, दिवाळीचं सगळं सामानही आणलं, दिवाळीच्या दिवशी सगळीकडे छान छान दिवेही लावाल, पण त्याचबरोबर दिवाळीच्या काळामध्ये दानधर्म करायला विसरू नका. कारण अशा विशेष दिवशी दानधर्म केल्याने सुद्धा आपल्याला ईश्वराचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि आपल्या दानधर्मामुळे एखाद्या गरिबाचीही दिवाळी साजरी होते. फटाक्यांमध्ये खूप पैसे खर्च करण्यापेक्षा तुम्ही दानधर्माला महत्त्व द्या. मग ते अन्नदान असेल, वस्त्रदान असेल किंवा समोरच्या व्यक्तीला ज्या गोष्टींची गरज आहे त्या गोष्टींचं दान असेल. हो, पण तुम्हाला ज्या घरात वस्तू नको आहेत त्या तुम्ही दान म्हणून दुसऱ्याला देताय, त्या दानाला अर्थ नसतो. कारण त्या वस्तू तशाही तुम्हाला नकोच होत्या आणि म्हणून त्या तुम्ही इतरांना देत आहात. त्यामुळे त्याला दान म्हटलं जात नाही. दान तर त्याला म्हणतात समोरच्याची गरज ओळखून त्याला दिलेलं दान. त्याला ज्या वस्तूंची गरज आहे, ज्या गोष्टीची गरज आहे ती गोष्ट त्याला देणं, याला दान म्हणतात. ज्या घरात स्वच्छता आणि प्रकाश असतो त्या घरातच माता लक्ष्मी वास करते. त्यामुळे घरात स्वच्छता ठेवावी. धनत्रयोदशी आणि दिवाळीसाठी वास्तुशास्त्रामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, त्यांचं पालन करण्याचा प्रयत्न करावा. वास्तुशास्त्रानुसार घरातील सर्वात महत्त्वाचं स्थान आहे ईशान्य दिशा, अर्थात ईशान्य कोपरा. आता ईशान्य कोपरा म्हणजे नक्की कोणता कोपरा? ईशान्य कोपरा म्हणजे उत्तर आणि पूर्व यांच्यामधली दिशा. हे देवतांचं स्थान मानलं जातं. या दिशेला स्वयंपाकघर आणि देवघर असतं. नसेल तरी सुद्धा हा कोपरा स्वच्छ केला पाहिजे. धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या दिवशी ईशान्य कोपरा पूर्णपणे स्वच्छ करावा. या ठिकाणी अनावश्यक वस्तू ठेवणं टाळावं. जर घराचा ईशान्य कोपरा स्वच्छ असेल तरच माता लक्ष्मी आणि भगवान धन्वंतरी, त्याचबरोबर धनाची देवता कुबेर यांचा प्रवेश घरामध्ये होतो. यांची कृपा आपल्या घरावर होते आणि घरामध्ये सुख समृद्धी नांदते. त्याचबरोबर सूर्य पूर्व दिशेला उगवतो, हे तर आपल्याला माहितीच आहे, आणि घरात सकारात्मकतेचा प्रवेश सुद्धा याच दिशेने होतो. त्यामुळे घराची पूर्व दिशा नेहमी स्वच्छ असावी. धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या दिवशी सकाळी लवकर उठून घराची पूर्व दिशा स्वच्छ करावी. पूर्व दिशेला जर तुमची आडगळीची खोली असेल तर ती सगळ्यात आधी स्वच्छ करा. घरातील ब्रह्मस्थान हे सुद्धा महत्त्वाचं आहे. घराच्या मधल्या भागाला ब्रह्मस्थान म्हणतात. ही जागा नेहमी उघडी आणि शक्य असल्यास हवेशीर ठेवावी. जड फर्निचर किंवा अनावश्यक वस्तू इथे ठेवू नये. त्याशिवाय या ठिकाणी तुटलेलं फर्निचरही ठेवू नये. विशेष म्हणजे दिवाळी आणि धनत्रयोदशीला या वस्तू घरामध्ये ठेवणंच हानिकारक असतं. घरामधील या तिन्ही जागा स्वच्छ राहिल्या घरात माता लक्ष्मी प्रवेश करते. तसंच घरात आरोग्य, सुख, शांती आणि समृद्धी टिकून राहते. घरातील सदस्यांची प्रगती होण्यास मदत होते. त्यामुळे तुम्ही दिवाळीची स्वच्छता चालू केली असेल तर वास्तुशास्त्रानुसार स्वच्छता करा. घरातली सगळीच नकारात्मक ऊर्जा त्यामुळे दूर निघून जाते. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.